पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया. धन्यवाद येशू. गेल्या 2-3 दिवसांमध्ये आपण भेदभाव, गरिबांच्या विषयी असलेले विचार या सर्व गोष्टीविषयी बोलत होतो. हालेलुया. प्रियानो, मी बोलतो ते खास करून देवाच्या निवडलेल्या लेकरांना उद्देशून आहे. देवाच्या निवडलेले लेकर बप्तिस्मा स्वीकार करतो. हालेलुया. बप्तिस्माला दुसरा शब्द काही आहे? ज्ञान स्नान. ज्ञानामध्ये असलेले स्नान आहे आपण स्वीकार करणारा बप्तिस्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बप्तिस्मा एकच वेळी आहे, तरी एवढे महान जे संस्कार आपण स्वीकार केलेला आहे, एक वेळी स्वीकार केलेला आहे, त्याचं सामर्थ्य इतके आहे की रोजच्या रोज या बप्तिस्म्याचा आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सेलिब्रेशन मध्ये कमी पडताय का? अनेक प्रकारचं सेलिब्रेशन रोज आपल्याकडे आहे. हालेलुया. खरं सांगितलं तर जे बप्तिस्मा आपण स्वीकार केलेला आहे त्या बप्तिस्म्याचा आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, या बप्तिस्मा विषयी संत पाऊल कोरिंथ येथील लोकांना पत्र लिहिताना काही गोष्टी त्यांच्या ध्यानात आणून देत आहे. आपण आता ऐकूया. कोरिंथीयरास लिहिलेल्या पत्रामध्ये 12व्या अध्यायातील आपण 12 पासून ऐकूया. 12 आणि 13. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे. एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी, एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी आपण बप्तिस्मा स्वीकार केलेला आहोत. हालेलुया. हालेलुया. बप्तिस्मा स्वीकार केलेली एका व्यक्तीला परके असे बप्तिस्मा स्वीकार केलेली एक व्यक्ती कदापि अंडर कोणत्याही सर्कमस्टन्सेस विचारात सुद्धा घेऊ नये. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण या वचन पुढे आपण ऐकत राहू. आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. एकाच आत्म्याने आपण संचारलेले लोक आहोत. एकच आत्मा. हालेलुया. 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 एका कुटुंबातील 5 जण असेल तर त्या 5ही लोक जे बप्तिस्मा स्वीकार केलेला आहे, या गोष्टीचा अवेअरनेस त्यांच्या हृदयामध्ये आहे, ते सगळ्याच्या सगळे एकच आत्म्याने संचारलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक उदार असेल, एक उधळपट्टी असेल, कोणत्याही प्रकारचा कोणीही असो. हालेलुया. बप्तिस्मा स्वीकार केलेले लोकांना मिळालेले जे ज्ञान आहे, त्या ज्ञानामध्ये त्यांना असे समजणे गरजेचे आहे, हे माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, एकच आत्म्याने संचारलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण फिजिक्स शिकत असताना एक धातूद्वारे एक इलेक्ट्रिसिटी
कसे पास होत आहे त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे. हालेलुया. इलेक्ट्रिसिटी आयर्न पीस मध्ये थोडा त्यांना धावायला भेटत नाही, थोडा कठीण आहे ते. हालेलुया. कॉपर मध्ये पॉवरफुली जातात. हालेलुया. म्हणून आपण जास्तीत जास्त कॉपरचा वापर करतो. हालेलुया. तसे काही लोक जरा कच्चा आहे, आत्म्याचं ते लोक एवढं स्वागत करत नाही. हालेलुया. तरी आत्म्याचं स्वागत करणारे थोडे लोक आहे ना तिकडे, त्यांच्या प्रार्थनामुळे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या कष्टामुळे बाकी लोकांना पण हे अनुभव मिळणार. प्रेज द लॉर्ड. मी हे वचन बोलता बोलता तुमच्यामध्ये कोणाच्या तरी गुडघ्याचं दुखणे पूर्णपणे येशूने आता काढून टाकलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, बप्तिस्मा स्वीकार केलेल्या लेकरांच्या विषयी झकरिया ग्रंथामध्ये अध्याय 2 वचन 8 पासून आपण आता कान देऊन ऐकूया. ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटले त्यांच्याकडे प्रताप मिळविण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळाचा स्पर्श करील. कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, मी आपला हात त्याचवर उगारीन व त्याची सेवा करणारे त्यास लुटतील. तेव्हा तुम्हाला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठविले आहे. हालेलुया. हालेलुया. ते महत्वाचा शब्द. हे लुटणारे लोक, त्रास देणारे लोक सर्व जाणायला पाहिजे एक सत्य. हालेलुया. हालेलुया. बप्तिस्मा स्वीकार केलेले प्रत्येक लेकरू देवाच्या डोळ्यातील बुबुळाप्रमाणे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हे अगदी सुरुवातीपासूनच्या ख्रिस्ती बांधवांना एकमेकांच्या विषयी माहित होते, म्हणून ते लोक एकवट व्हायचा, एक जीव व्हायचा, एकत्र खाणे पिणे, एकत्र असलेले जीवन आणि सगळ्या गोष्टीमध्ये एकी होते. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, हे देवाचे कार्य आहे ते. हालेलुया. हे बप्तिस्म्याचा अनुभव आहे ते. हालेलुया. मध्यंतरी हृदय कठीण केल्यामुळे बप्तिस्म्याची किंमत काय आहे म्हणून न समजणाऱ्या काही पिढीद्वारे, काही लोकांद्वारे, हालेलुया, कुठेतरी व्हायरस शिरलेला आहे. मत्तई शुभवर्तमानामध्ये 15व्या अध्यायातील 13व्या वचनामध्ये पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे. आपण ऐकूया. त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लाविले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल. हालेलुया. हालेलुया. अनेक बेकार गोष्टी आपण झोपलेले असताना चोरांनी आणून रात्रीच्या रात्री पेरून गेलेले चुकीचे रोपटे आहेत. या 13 वचन सांगत आहे, त्यातील एक एक उपटून फेकून द्यायला पाहिजे. हालेलुया. परमपवित्र संस्काराला नेहमी आराधना, स्तुती आणि गौरव असो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देवाला माहिती आहे देवाच्या लेकरांच्याकडून चुका होत आहे. देव निरंतर क्षमा करायच्या तयारीमध्ये आहे. जर चुकलं असेल तर माफी मागूया आपण. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. 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 एक सुंदर वाचन यिर्मया ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. 31व्या अध्यायातील 33व वचन. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायेलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन
मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. हालेलुया. हालेलुया. समजले का? हृदय पटलावर लिहिलेलं आहे, अंतःकरणामध्ये कोरून ठेवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द त्याच्या लॉर्ड. मध्ये जे व्हायरस घुसलेला आहे. हालेलुया. हालेलुया. कॅटेकिझम कमी पडले, देवळामध्ये लेकरांना घेऊन जाणे कमी पडले. कॅटेकिझम पेक्षा महत्वाच्या इतर काही गोष्टीकडे आपले लक्ष बसले. हालेलुया. हालेलुया. त्यातील एक एक प्रियानो उपटायचं वेळ झालं. हालेलुया. 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 देवाची लेकर देवाच्या वचनामध्ये आपण वाढत वाढत जाऊ. जाणूया देव माझ्या काळजी वाहत आहे, मी देवाचं कार्य करत आहे. तेव्हा नम्रतेचा आणि भक्तीचा बरोबर अनेक प्रकारच्या इतर दान संपत्ती देखील देवाच्या लेकरांना देव देतात. हालेलुया. हालेलुया. आपण या वचन एकदा ऐकूया. नीतिसूत्रामध्ये 22व्या अध्यायातील या 4थं वचन आपण ऐकूया. नम्रता व परमेश्वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन होय. हालेलुया. हालेलुया. आता तुम्हाला कळालं असेल, काही लोक कष्ट कमी करतात तरी त्यांच्या प्रगती होत आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये शांती आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये बरकत आणि आशीर्वाद आहे. कारण हेच आहे नम्रता, हृदय सांभाळून ठेवणे. हालेलुया. हालेलुया. देवाच्या भय भक्तीच्या जीवन जगणे. इथे बरकत आशीर्वाद टिकणार. प्रियानो, देवाजवळ सर्व आहे. आपण देवाकडेच वळू. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. युट्रस मध्ये असलेले एक लांब एक गाठ परमेश्वर प्रभू या क्षणामध्ये कोणाचा तरी दूर करून त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. परमेश्वराची दया एक ब्रेन ट्यूमर पेशंट कडे आता पोचलेला आहे. नवीन जन्मलेले काही बालकांना पायाचा, घशाचा, शरीरातील काही भागातील कमजोरी परमेश्वर आता दूर करून देत आहे. लहान बालक जे घरी आलेलं आहे, आई वडील आणि घरातील इतर लोक त्या बालकांविषयी असलेली जबाबदारी घ्यावं, हे देवाची इच्छा आहे. हे तुम्ही देवाचं कार्य करणारे बंधू, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये धक्का घेण्याचा सवय असलेले काही लोकांना परमेश्वर आता आशीर्वाद करत आहे. हाडांच्या विषयी त्रासातून जाणारे काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. डोळ्यामध्ये दृष्टीच्या कमजोरी आणि इतर त्रास असलेल्या लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. कोणत्याही काम करायला गेलं तरी काहीतरी गडबडच होत आहे, अशा कमी वयातील एका तरुण व्यक्तीला प्रभू आज एक विशेष आशीर्वाद देत आहे. तू नम्र झालंस आणि देवाजवळ ज्ञान मागितलं तर देव परमेश्वर तुला ज्ञानी बनवणार. शांततेत तुम्ही देवाजवळ पोचा. तळपायामध्ये असलेले तक्रार कोणाचा तरी प्रभू दूर करत आहे. घर बांधण्याविषयी असलेले त्रास
ज्यांच्या कुटुंबामध्ये आज आहे ते त्रास प्रभू दूर करून बांधकामाच्या विषयी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.